हाय हॅलो नमस्कार. आणि आज आहे संडे म्हणजे रविवार. तर आता आम्ही जाणार आहे शेवसळ खाण्यासाठी आणि काही थोडंफार बाहेरचं काम आहे ते पण आम्ही करून घेणार आहे. आणि आज माझी तब्येत पुन्हा थोडं बरं नाही वाटत आहे. लो बी पी झालेलं आहे, थोडं चक्करसारखं सुद्धा वाटतं आहे आणि हातपाय एकदम थंडेगार वाटत आहे बघा, असं थरथर पण होतं आहे बघा. चला मग आता आम्ही नंतर बोलतो. नंतर मी आणि मिस्टर आम्ही आधी ना दळण गिरणीमध्ये ठेवून आले गहू वगैरे, कारण मग पीठसुद्धा पाहिजे होतं ना आपल्याला, म्हणून मग नंतर मग आम्ही पुन्हा घरी गेलो. आईला आणि सुमितला घेतलं आणि काही मस्त छान आम्ही बाहेर पावसळ वगैरे म्हणता इकडं खूप फेमस आहे यांच्याकडे, कारण खूप वर्ष झाले या काकांची दुकान आहे आणि खूप म्हणजे 2 दुकान असतात यांचे बघा. इथं एक आहे आणि एक सोमवार आहे. सोबत कसं आहे ना, आपल्या बसण्याची सोय वगैरे सर्व केलेली आहे, AC वगैरे सुद्धा आहे आणि खूप म्हणजे की. आणि मग नंतर आम्ही ना छान मस्त शेवसळ खाऊन घेतलं नंतर आणि खूपच छान वाटलं बरं का. आणि गरमागरम असतं. आम्ही दरवेळेस इथंच येत असतो. नंतर मग मला काही बूट वगैरे घ्यायचे होते, पण बघितले पण माझ्या मापाचंच नाही मिळालं आणि कलरसुद्धा एवढे काही बरोबर नव्हते. म्हटलं ठीक आहे नंतर बघू. पुन्हा मग मी घरी आलो, थोडा वेळ आराम वगैरे केला. 4:45 वाजले. मी चहा वगैरे ठेवला आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही आंघोळ वगैरे करून घ्या, कारण त्यांनी आराम केला. कारण ते बोलले मी थोडा वेळ आराम करतो. मग त्यांनी पुन्हा आंघोळ वगैरे केली, पाणी वगैरे ठेवलं, चहा घेतला आम्ही छान गरमागरम. काही पुन्हा थोडाफार काही नाश्ता वगैरे केला. आम्ही काही गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि पूर्ण आवाज म्यूट का करते मी, कारण घरामध्ये असलं म्हणजे आपण काही ना काही बोलत वगैरे असतो आणि पंखा TV चालू असतो, म्हणून मी आवाज म्यूट करून बोलत असते. आणि सुमितचा चालू आहे होमवर्क आणि त्याला म्हटलं आधी TV बंद कर, मग तू नंतर अभ्यास वगैरे कर, कारण तो काय करतो TV चालू ठेवतो आणि अभ्यास करतो. म्हणून मग मी त्याला बोलली, म्हणून त्याने TV बंद केला. मिस्टरांना पण म्हटलं उठा तुम्ही चहा वगैरे घ्या. ते बोलले ठीक आहे म्हणे. मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि पंखा फिट करण्यासाठी मला काही सामान वगैरे लागत होता त्यांना, कारण आम्ही सामान रूम खाली केलं आणि सामान कुठे ठेवलं गेलं ते काही सापडत नाही आहे, काय म्हणतात त्याला, नट वगैरे ते. मग ते म्हणे ठीक आहे आपण घेऊन येऊ. म्हटलं चला मग. मग आम्ही पुन्हा त्यांना म्हटलं मी नाही येते म्हणे, चल चल. मग मी तशीच गेली. चला म्हटलं. आणि मग काही फिश वगैरे बघितले आणि शॉपवरती बघा खूप छान छान होते, पण सुमितला अशी लहान लहानली पाहिजे होती, पण ती यांच्याकडे नव्हती. ते म्हणे 2-3 दिवसांनी. म्हटलं ठीक आहे नंतर बघू म्हटलं आपण. नंतर मग पुन्हा मिस्टरांनी पंखा वगैरे फिट केला. हे बघा त्यांना कारण आणला घरी आणि म्हटलं फिट वगैरे करा, मग ते बघत होते. आणि सुमितचं चालू आहे आपला पुन्हा जुना पंखा नट वगैरे काढतोय त्याच्यावाले. म्हटलं बरं ठीक आहे शिक म्हटलं तू, त्याला आनंद वाटत होता कालपासून ते नट वगैरे खोलण्यामध्ये. आणि आई पण बघत होती. आई म्हणे छान आहे म्हणे हवा वगैरे. नंतर मग मिस्टरांना म्हटलं तुम्ही दिवे वगैरे लावा. मी पाणी वगैरे भरून घेतलं, कारण की म्हटलं आता स्वयंपाकामध्ये काय करू, पीठ वगैरे सुद्धा भरून घेतलं मी, कारण मला एकच दिवस असतो ना, म्हणून आम्ही बाहेरचे कामं करून घेत असतो, कारण सुट्टी मला फक्त रविवारी असते. आणि पंखा खरंच खूप छान आहे बरं का, आईला पण आवडला. चला मग नंतर बोलते. आणि आता आम्ही पाणी वगैरे भरलेलं आहे. आता चहा ठेवते आईला, मिस्टरांना, मला. स्वयंपाकामध्ये आता बघू काय करायचं आहे काय नाही. मी आता पुन्हा थोडा वेळ बाहेर गेली होती, आता पुन्हा मला जायचं काही काम आहे. आणि आम्ही 2014मध्ये इथं का आलो आणि माझं ऑपरेशन कशाचं झालं आणि का झालं हे आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहे. पण जेव्हा माझे 100 सबस्क्रायबर झाल्यावर 100, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील मनापासून तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि कमेंट तुम्ही हिंदी किंवा मराठीमध्ये करत जा. मला इंग्लिश येत नाही, तेवढं माझं शिक्षण झालेलं नाही आहे, मला खोटं बोलता येत नाही. सुमित मला काही इंग्लिशमध्ये टाईप करून देतो. मी लाईव्हला येत असेल त्या 2-3 ताई आहे त्यांच्या, तर सुमित असं म्हणतो लाईव्हला इंग्लिश टायपिंग वगैरे करतो, बाकी मला इंग्लिश येत नाही. आईला आज थोडं बरं वाटतं आहे, तर आता आम्हाला बाहेर जायचं, आईला, मला, सुमितला. तर आता आम्ही तिथं जाऊ आणि मग घरी आल्यावर बघू काय स्वयंपाक वगैरे करायचं आहे. आणि चला मग आता नंतर बोलते.
आणि माझ्या जीवनाचा आहे ना खूप मोठा संघर्ष आहे, तो मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि मिस्टरांनी पण सुद्धा खूप 10 वर्ष खूप मेहनत केलेली आहे. आम्ही एका लहान रूममध्ये राहत होतो, तो सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. आणि मिस्टर काय माझ्यासोबत आहे, मिस्टर आणि सद्गुरू समर्थ आणि स्वामी समर्थ आणि आपली आई सप्तशृंगी माता आमची कुलस्वामिनी, ते पण सुद्धा माझ्या पाठीशी, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी इथपर्यंत आलेली आहे.